तर मित्रांनो आता नाही का मी मोशीमध्ये आहे आणि गोल्डमॅन संतोष शेठ जांभूळकर व प्रसिद्ध गाडा मालक यांच्या गोठ्यावरती आहे. आणि बघा आपल्या समोर आहेत ते संतोष शेठ. तर नमस्कार. बैलगाडा शेठ असतं या क्षेत्रामध्ये किती वर्षापासून आहे? बैलगाडा शास्त्रामध्ये पहिल्यापासून तर आम्ही नव्हतोच. हा ज्या टायमाला वाचतो मला आवड म्हणून घेतली तू. पण मी एकच सांगू शकतो, माझं नाव बैलगाडा क्षेत्रामध्ये कमी दिवसामध्ये केलं त्या राजाने केलेलं. राजा नाव आहे याचं. हा, त्या बैलाचं नाव राजा आहे. हा. आणि आजपर्यंत माझं नाव केलं असेल त्या बैलाने केलेलं आहे. आणि आज तो आजारी. तुळशी माळ ही श्वासांची तुटे. त्या बैलाचं वैशिष्ट्य असं आहे, झाले सलग 4-5 वारे करतो आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आजारी पडतो, लोकांची नजर लागते. सावी स्वरूप दाव विठ्ठला. म्हणू शकतो माझ्या बैलाचं नाव नाग्या म्हणून बैल आहे, मेदनकर सरपंचाचा. त्या बैलामध्ये झालेलं आहे. आजपर्यंत माझ्या बैलाला जोडच भेटत नव्हता. जसं नाग्या बैल भेटला तेव्हापासून माझ्या बैलगाडा क्षेत्रामध्ये नाव झालेलं आहे. तुळशी बैलगाडा क्षेत्रामध्ये नाव केलं म्हणजे माझ्या बैलाने केलेलं राजाने. विठ्ठला जीव झाला का सावी स्वरूप दाव विठ्ठला. तुळशी एवढंच बोलू शकतो मी, बाकी नाही बोलू शकत का? दाव विठ्ठला. इमोशनल झाले थोडे कारण आजारी आहे त्यांचा बैल. किती जीव आहे बैलांवरती त्यांच्या ते बोलण्यामधून कळत आहे. तर आता आपण बघितलं की संतोष दादांना म्हणजे इमोशनल झालेत कारण की त्यांचा जो हा बैल आहे राजा खूप जिव्हाळ्याचा आणि खूप जवळचा आहे. आज जेवढे पण त्यांनी शर्यतीमध्ये जिंकले तर हा राजा त्यांच्या सोबत होता. सुखा दुःखामध्ये राजा सोबत होता. तर म्हणजे हे प्रेम बघून खूप छान वाटलं.